हॅलो नमस्कार शुभ सकाळ मंडळी. ठरले तर मगच्या 5 ऑगस्ट एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजच्या एपिसोडमध्ये एक भन्नाट सीन दाखवला आहे ज्याच्यामध्ये महिपतने कुणाचा तरी जीव घेतलाय. कसा ते बघूया. तर एपिसोडची सुरुवात होते सायली आणि अर्जुनच्या रूमपासून. ते दोघंही रूममध्ये असतात. सायली कपड्यांची घडी घालत असते आणि अर्जुन लॅपटॉपमध्ये काम करत असतो आणि सोबत कॉफी पण घेत असतो आणि सायलीशी बोलत असतो. त्याने लॅपटॉपवर एक न्यूज वाचलेली असते ज्यामध्ये दामिनीने साक्षी शिकरेची केस सोडल्याचा उल्लेख केलेला असतो. त्यामुळे अर्जुन म्हणतो, हे वाचा, दामिनीने साक्षी शिकरे यांची केस सोडली म्हणजे आता तिला वाचवण्यासाठी दामिनी वरच्या कोर्टात सुद्धा अपील करणार नाहीये असं अर्जुन सायलीला सांगतो. कसं करणार, पहिली केस हरली आहे ना ती, इगो हर्ट झालाय तिचा असं अर्जुन म्हणत असतो. त्याच्या ह्या बोलण्याला सायली फक्त म्हणून होकार देत असते. पण अर्जुनच्या लक्षात येतं की सायलीचं त्याच्याकडे काही लक्ष नाही आहे. त्यामुळे अर्जुन तिथून उठतो, सायलीला आवाज देतो, पण तिचं तरीही काही एवढं फारसं लक्ष नसतं. त्यामुळे तो आता तिच्या हातातले कपडे घेतो. त्यावेळेला सायली म्हणते, अहो काय करताय, करते मी. तर अर्जुन म्हणतो, नाही एका वेळेला 3 कामं तू कशी करणार, दमशील ना. तेव्हा सायली त्याला थोडंसं लाडीगोडीतच म्हणते, एका वेळेला एकच काम करते मी, कपड्यांच्या घड्या घालते. त्यावेळेला अर्जुन म्हणतो, नाही तू हे काम करतेस, परत मनातून विचार करतेस कसला तरी, आणि अजून मी जे बोलतोय त्याला फक्त करत उत्तर देतेस, काय झालंय. त्यावेळेला सायली सांगते की कोर्टात असताना प्रतिमा त्यांना चक्कर आली होती, ती कशामुळे ते माहीत नाही. आणि आत्ता पण त्या दोघांची मनस्थिती किती वाईट असेल ना. म्हणजे आपल्या मुलीने असं काहीतरी केलंय हे कळाल्यानंतर त्या आईवडिलांची काय परिस्थिती असेल ना. आणि आता घरात कोणी ह्या मनस्थितीत पण नाही आहे की जाऊन प्रतिमात्यांची चौकशी करतील. म्हणून आता सायली इथे अर्जुनला सांगते की आपण जाऊया का प्रतिमात्यांना भेटायला. त्यावेळेला अर्जुन हो म्हणतो. इकडे किल्लेदारांच्या घरी कालचा सीन कंटिन्यू झाला आहे, ज्या वेळेला त्यांच्या एका कलिगने म्हणजे रविराजांच्या कलिगने एक लेटर आणून दिलं होतं रविराजांना आणि नागराजने विचारलं होतं की दादा हे काय आहे. त्यावेळेला त्यांनी एक्सप्लेन केलं होतं की त्यांनी आता तन्वीची केस सोडली आहे. सो जेव्हा एक वकील एक केस सोडतो आणि दुसऱ्या वकिलाकडे ती केस जाते तेव्हा पहिल्या वकिलाला NOC द्यायला लागते. सो आता रविराजांनी हे NOCच मागवलं होतं त्या वकिलांकडून. हे ऐकून आता नागराजला धक्का बसतो. त्याला असं वाटतं की रविराज काय मुलीच्या आंधळ्या प्रेमापोटी कधी ना कधीतरी तिला तिथून बाहेर काढणार. त्यामुळे तो जरा टेन्शन फ्री वाटत होता. पण आत्ता त्याला कळून चुकलं आहे की रविराज काय आता तन्वीची साथ देणार नाही आहे. रविराजांनी सांगितलं आहे की मी गुन्हेगाराची साथ यापूर्वीही कधी दिली नाही आहे आणि याच्या पुढे पण दिलेली नाही आहे. त्यानंतर रविराज म्हणतो, दादा अरे म्हणजे मला वाटलं होतं की तू अपील तरी करशील, तू तन्वीला आता तू काही यातून सोडवणारच नाही आहेस का. त्यावेळेला रविराज त्या गोष्टीला स्पष्ट नकार देतात. ते सांगतात की मी गुन्हेगाराची साथ या आधी पण दिली नव्हती आणि या पुढे पण देणार नाही आहे. हे ऐकून नागराजला धक्का बसतो. त्यानंतर रविराज अजून एका मोठ्या गोष्टीचा खुलासा करतात. ते सांगतात की मी अजून एक निर्णय घेतलाय आणि तो निर्णय ऐका बरं का मित्रांनो. म्हणजे ज्यासाठी नागराज आणि प्रियाचा एवढा खटाटोप चालला होता, रविराजांनी आता या दोघांच्या डोक्यावर बॉम्ब फोडलाय असं म्हटलं तरी चालेल. कारण रविराजांचा निर्णय काय असतो की त्यांची स्थावर आणि जंगम जी काही मालमत्ता म्हणजे त्यांची एकूणच जी काही प्रॉपर्टी आहे त्यातून ते आता तन्वीला म्हणजे प्रियाला बेदखल करतात. आणि हे ऐकल्यानंतर तर नागराच्या पायाखालची तर जमीन सरकली असणारच आहे. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की इन्स्पेक्टर सरंजामे हे मॉर्निंग वॉकसाठी गेलेले असताना, मॉर्निंग किंवा इव्हिनिंग असं काहीतरी असेल, सुमन काकी आणि प्रतिमात्यांसाठी गेलेले असताना मागून एक व्हॅन येते आणि त्याचा दरवाजा उघडतो आणि त्यातून 2 गुंड ज्यांच्या चेहऱ्याला रुमाल बांधलेला असतो ते सरंजामेंना जबरदस्ती पकडतात आणि व्हॅनमध्ये घेऊन जातात. त्यावेळेला सरंजामे भरपूर प्रतिकार करतात त्यांना अडवण्यासाठी, पण त्यांच्या प्रतिकाराला काही यश येत नाही आणि शेवटी ते किडनॅप होऊन जातात आणि व्हॅनमध्ये जाऊन बसतात. त्या दोघं गुंडांनी इन्स्पेक्टर सरंजामेंना आजूबाजूने पकडून ठेवलेलं असतं. त्यावेळेला इन्स्पेक्टर सरंजामे गाडीतून बाहेर पडण्याचा भरपूर प्रयत्न करतात पण त्यांना काही यश मिळत नाही. त्यानंतर बऱ्याच वेळ त्यांच्यामध्ये झटापट पण दाखवली आहे, पण मग त्यातही इन्स्पेक्टर सरंजामे काही यशस्वी होत नाही. त्यानंतर व्हॅन थोडीशी पुढे येते आणि त्यानंतर कोणी किडनॅप केलं आहे त्यांचा चेहरा आपल्याला दिसतो. तर सुरुवातीला बॅक साईडने दिसतो ज्यामुळे लक्षात येत नाही की कोण आहे, पण आपल्याला अंदाज येतोच की हा महिपतच असणार आहे. आणि शेवटी महिपतनेही तोंडाला स्कार्फ बांधलेला असतो अर्धा आणि नंतर किलर लुकने ते इन्स्पेक्टर सरंजामेंकडे बघतात. इन्स्पेक्टर सरंजामेंना घाम फुटतो महिपतला समोर बघितल्यानंतर.
साक्षात यमराज आल्यासारखं वाटलं असेल इथे सरंजामेंना. महिपतला समोर बघून इन्स्पेक्टर सरंजामे म्हणतात, अहो महिपत साहेब, त्या अर्जुनला मी खरे पुरावे का दिले, कारण. पण महिपत काय ऐकून घेत नाही. तो म्हणतो, तुला विचारलं का मी, कारण तू त्या अर्जुन सुभेदारला खरे पुरावे का दिले ते. कारण एकच आहे की माझ्या साक्षीच्या विरोधात, माझ्या लेकीच्या विरोधात तू पुरावे दिलेस आणि आज तुझ्यामुळे माझी लेक जेलात आहे. आणि पुढे महिपत त्यांना धमकी देतो की जर तू तुझं तोंड बंद ठेवलं असतं तर तुझा श्वास चालू राहिला असता. आणि हे ऐकल्यानंतर सरंजामेंना आता कळून चुकलंय की आता त्यांचा अंत जवळ आलेला आहे. पुढे सुभेदारांच्या घरी आता कल्पनाताई, प्रतापराव आणि पूर्णाजी तिघंही हॉलमध्ये बसलेले असतात. त्यावेळेला सायली सगळ्यांसाठी चहा कॉफी काहीतरी घेऊन येते आणि सगळ्यांना देत असते. त्यावेळेला प्रतापराव सायलीला विचारतात की तुम्ही किल्लेदारांकडे म्हणजे प्रतिमाकडे जाणार होतात तर जाऊन आले का, भेटले का, कशी आहे ती. त्यावेळेला सायली सांगते, म्हणजे सायली आणि अर्जुन प्रतिमा हत्याकडे जाऊन आलेत, पण इतक्यात आपल्याला त्यांनी काही त्यांचे सीन काही दाखवले नाहीये. सो त्यांनी एवढंच दाखवलंय की ते दोघं जाऊन आले, प्रतिमा हत्याला भेटून आले. त्यावेळेला सायली म्हणते की आता बऱ्या आहेत त्या. तेव्हा प्रतापराव म्हणतात की तुमचं काही बोलणं झालं का, त्या दिवशी प्रतिमाला का चक्कर आली होती ते. त्यावेळेला सायली सांगते की रविराज काकांनी प्रतिमा हत्यासमोर काही विषय काढायला नाही सांगितला होता, त्यामुळे आम्ही काही नाही बोललो. त्यावेळेला पूर्ण आजींना आता प्रतिमा हत्यांची काळजी वाटत असते. ते म्हणतं, मला तर तिची खूप काळजी वाटते. बघ ना, असं वाटायला लागतं की आता ती बरी होते आणि मध्येच हे असं काहीतरी. आता तो सीन मध्येच इंटरप्ट केलाय आणि पुढचा आता महिपतचा सीन कंटिन्यू केलाय. इकडे आता सरंजामे पण काही लेचापेचा नाहीये. तो महिपत समोर उभा राहण्याचा प्रयत्न तर करत असतो एकदम धीराने, पण मग त्यालाही आतून कळून चुकलं असेल की महिपत काय चीज येते. आता इन्स्पेक्टर सरंजामे म्हणतात की तुम्ही मला असं मारू शकत नाही. तुम्ही जर मला असं मारलं ना, मी एक रिटायर्ड पोलीस ऑफिसर आहे, तर माझं पूर्ण डिपार्टमेंट तुमचा छडा लावण्याशिवाय काही शांत बसणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही मला असं माझा खून नाही करू शकत, मला मारू नाही शकत. त्यावेळेला महिपत म्हणतो की कोण म्हटलं मी तुला मारणार आहे, मी तुझा जीव घेणार आहे, तू सुसाईड करणार आहे, तू पैसे खाल्ले, तू भ्रष्टाचार केला म्हणून तुला पश्चाताप होतोय आणि म्हणून तू सुसाईड करणार आहे, असं खूप रागाच्या आवेशात असताना महिपत त्या सरंजामेंशी बोलत असतो. दुसऱ्या सीनमध्ये आपल्याला बघायला मिळतं की अश्विन आता घरी आलाय. सो आता आल्या सगळे त्याच्याकडे बघत असतात आणि अश्विन कोणाशीही काहीही न बोलता सरळ त्याच्या खोलीकडे जात असतो. त्यावेळेला प्रतापराव त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात की अरे अश्विन, आलास तू, ये, कुठे होतास तू. त्यावेळेला अश्विन मनातल्या मनात विचार करत असतो की तुम्ही तर काय तन्वीला सोडवण्याचा प्रयत्नही नाही करणार आहे, त्यामुळे यांच्याशी काय बोलायचं असं म्हणून तो आता सगळ्यांना इग्नोर करत असतो. प्रतापराव पुढे त्याला म्हणतात की अरे कुठे होतास तू, कल्पनाने तुला किती फोन केले. त्यावेळेला कल्पनाताई पण म्हणतात की अरे अश्विन, तू असा बाहेरून येऊन सरळ आतल्या खोलीत काय निघून जातोय. त्यावेळेला आता अश्विन खूप उद्धट आणि उर्मटपणे उत्तर देतो की पेशंट होते, त्यांच्यासमोर काय मी फोनवर बोलत बसायचं होतं का. आता तो विषय पुढे होणारच तेवढ्यात तिथे गुरुजी येतात. आता गुरुजी आल्यानंतर पूर्ण अजिंते म्हणतात की गुरुजी, मी तुम्हाला बोलवणारच होते, काय योगायोग आहे बघा ना. त्यावेळेला गुरुजी सांगतात की योगायोग नाही, तुमच्या मोठ्या सुनेने मला बोलवलंय श्रावणातली पूजा करून घेण्यासाठी. आणि त्यावेळेला सगळ्यांच्या लक्षात येतं की सायली तिच्या कर्तव्यामध्ये किती परफेक्ट येते. पूर्ण आजींना हे ऐकून बरं वाटतं की सायली देवाधर्माच्या बाबतीतही अगदी परफेक्ट आहे. पण हे ऐकल्यानंतर अश्विनचा मात्र पारा चढतो. त्याला सायलीकडे बघून खूप राग येत असतो आणि त्याला असं वाटत असतं की माझी बायको तिथे जेलमध्ये आणि यांचं मस्तपैकी घरात छानपैकी चाललंय. त्याच्या मनातला अर्जुन आणि सायलीबद्दल आता फक्त राग नाही तर द्वेष दिसायला लागलाय. गुरुजींच्या बोलण्यानंतर सायली पूर्ण आजींना सांगत असते की मला असं वाटतं की आपण श्रावणातली पूजा करायला हवी होती, त्याने घरातलं वातावरण जरा सकारात्मक झालं असतं, म्हणून मी गुरुजींना बोलवलं. तेव्हा पूर्ण आजी म्हणतात की माझ्याही मनात तेच होतं. तेव्हा प्रतापराव म्हणतात उत्तम, आणि मग ते गुरुजींना विचारतात गुरुजी उद्याच करायची का पूजा. त्यावेळेला अश्विनला फार राग येत असतो बरं का. गुरुजी तर होकार देतात की उद्याचा मुहूर्त छान आहे, आपण करू शकतो उद्याला पूजा. त्यावेळेला अश्विनचा चढलेला पारा पुढे बोलत असतो. तो म्हणतो वा, नाही करा. त्याआधी पूर्ण आजी बोलल्या होत्या ना की शुभ कार्याला उशीर नको. सो आता अश्विनला असं वाटतंय की माझी बायको जेलमध्ये, यांना काही पडलेलं नाहीये. तर तो अश्विन म्हणत असतो नाही करा, शुभ कार्य करा, दाराला तोरण लावा, दारापुढे रांगोळी काढा, गोडधोड करा. आणि हे बोलताना तो सायलीकडे एकदम घाणेरड्या तीक्ष्ण नजरेने बघत असतो. एकदम द्वेषाने भरलेली नजर असते त्याची. आणि पुढे तो म्हणतो की कारण आपल्या घरातली धाकटी सून जेलमध्ये आहे, याची कोणाला काही पडलेलीच नाहीये ना.
त्यावेळेला जेव्हा अश्विन बोलत असतो ना, तेव्हा सगळ्यांना आधी असं वाटलं होतं की अश्विनला पण आता त्यांच्यासारखा पश्चाताप होत असेल की त्याने तन्वीशी लग्न का केलं, म्हणजे प्रियाशी लग्न का केलं. पण इथे तर काहीतरी उलटंच आहे. हे बघितल्यानंतर घरातले जरा आवाकून त्याच्याकडे बघत असतात. त्यानंतर दुसऱ्या सीनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की महिपत आणि सरंजामेंचं इकडे डिस्कशन चाललेलं असतं. त्यावेळेला महिपत सांगत असतो की तुला सुसाईड नोट लिहायची आहे. तर सरंजामे म्हणतात नाही नाही, मी असं काही करणार नाही आहे, जाऊ द्या मला, जाऊ द्या मला. त्यावेळेला महिपत म्हणतात त्यांच्या गुंडांना, हे सोडा त्यांना, जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. तेव्हा सरंजामेंना जरा वाटतं की इतके सहजासहजी महिपत आपल्याला कसं काय सोडतोय. पण महिपतचा ट्विस्ट पुढे येतो. तो म्हणतो की तुझी पोरगी त्या स्टेशनजवळच्या शाळेत असते ना, तिच्याकडून लिहून घेऊ आम्ही हे सुसाईड. आणि हे ऐकल्यानंतर मात्र इन्स्पेक्टर सरंजामेंना घाम फुटतो. आणि त्यानंतर महिपत म्हणतो की नाहीतर मग तुझी आई दरवेळेला ती म्हातारी देवळात जाते ना, तिच्याकडून लिहून घेऊ. तिचे हात जरा लटपट करतील, पण काय नाही, आम्ही तिच्याकडून लिहून घेऊ. आता ह्या वेळेला सरंजामेंना कळून चुकतं की आपण नाही तर आपली फॅमिली, पण महिपत कोणाचा ना कुणाचा काटा काढणार आहे. त्यामुळे आता इन्स्पेक्टर सरंजामे हात जोडतात महिपत समोर की माझ्या फॅमिलीला काही करू नका, काही करू नका. पण महिपत फार फार रागामध्ये तो त्याला म्हणत असतो सरंजामेला की सुसाईड तर होणार आहे, 113% होणार आहे. पण आता ते तू करणार का तुझी पोरगी का ती म्हातारी, हे तू ठरव. कारण सध्या कसं वातावरण तापलंय, त्यामुळे मी बदला तर घेणार आहे, पण मी गोळी नाही झाडणार आहे, असं आता महिपतने सांगितलंय. म्हणजे एक प्रकारे त्यांनी आपल्याला हिंट दिली आहे की अर्जुनचा काटा काढण्यासाठी महिपत किती वेगवेगळे प्रयत्न करणार आहे. आणि याच्या पुढचे सगळे भाग असेच थरारक असू शकतात, कारण महिपत इतका पेटला आहे की तो आता अर्जुनला काही सहजासहजी सोडणार नाही आहे. शेवटी सरंजामेंच्या पुढे काही पर्यायच नसतो. त्यामुळे ते म्हणतात की लिहितो मी चिठ्ठी लिहितो. आणि मग त्यांच्या हातात पेपर पेन दिलं जातं आणि महिपत आता स्वतः सांगत असतो की काय लिहायचं आहे त्या चिठ्ठीमध्ये. त्यावेळेला महिपत सांगतो की मी इन्स्पेक्टर नितेश सरंजामे, मी पैसे खाल्ले, मी खोटं बोललो, मी पुरावे नष्ट केले, खोटे पुरावे सादर केले आणि ह्या सगळ्या गोष्टींचा मला आता पश्चाताप होतो आहे आणि म्हणून मी सुसाईड करतो आहे. बिचारे सरंजामे रडता रडता इथे ते सगळं लिहित असतात. दुसरीकडे आपल्याला सुभेदारांच्या घरचा सीन परत बघायला मिळतो. अश्विनचं वागणं काय आधी पटत नव्हतं. बऱ्याच महिन्यांपासून अश्विन जरा डोक्यात जायला लागला आहे, पण जाऊ देत. अश्विनवरून सुभेदारांनाच सुनवत असतो की तिथे या घरची लहानी सून जेलमध्ये आहे, माझी बायको तन्वी जेलमध्ये आहे आणि तुम्ही सगळे तिला सोडवण्यासाठी प्रयत्न करताना तर दिसतच नाही आहे, पण तुम्ही साधं तिला भेटायला सुद्धा गेले नाही आहेत. त्यावेळेला प्रतापराव म्हणतात, अरे तुला माहिती आहे ना, तुला सगळं माहिती आहे ना तिने काय केलं आहे ते. त्यावेळेला अश्विन म्हणतो, हो माहिती आहे ना, मला सगळं माहिती आहे. पूर्ण आजी म्हणतात, आणि तरी तू असं बोलतोयस. अरे तिच्यामुळे घरातलं वातावरण खराब झालं होतं आणि म्हणून आम्ही ही पूजा करतोय, जेणेकरून सकारात्मक वातावरण तयार होईल घरात. हे ऐकल्यानंतर अश्विनला पूर्णाजींकडे असा एकदम वेगळ्या नजरेने बघत असतो. त्यावेळेला सायली बिचारी सांगण्याचा प्रयत्न करते अश्विनला की आपण नंतर बोलूया ह्या विषयावर, पण सायलीचं कसं ऐकून घेणार अश्विन. उलट ती बोलल्यावर तर याला अजून जास्त पारा चढतो. तो अजून पूर्णाजींना म्हणतो की पूर्णाजी, तुला तर माहिती आहे ना आपली तन्वी कशी आहे, तरी पण तू या दादाच्या आणि त्याच्या बायकोच्या सांगण्यावरून तू अशी वागतेस तिच्याशी. या दोघांनीच तर हे सगळं करून तिला तिकडे जेलमध्ये पाठवलंय, कारण त्यांना ती या घरात नको होती ना. आणि हे ऐकल्यानंतर घरातले सगळेच आता अश्विनकडे जरा आश्चर्यचकित होऊन बघत असतात. ज्यावेळेला अश्विन पूर्णाजींना म्हणतो ना, तुला अगं ती आपली तन्वी आहे, प्रतिमातेची मुलगी, तू तर तिला चांगलं ओळखतेस ना. आणि आता पूर्णाजींनी तर तिला पुरतं ओळखलंय, पण आता अश्विनला त्या कसं समजावणार. शेवटी त्यांनीच तर अश्विनच्या आणि प्रियाच्या लग्नाला परवानगी दिली होती की नाही. पण अश्विन आता कोणत्याही मनस्थितीत नाही आहे ऐकून घेण्याच्या, हे सगळ्यांच्या लक्षात आलंय. आणि अश्विन इथे आता जाताच होतो सगळ्यांना पार तोऱ्यात सांगून जातो की करा, तुम्हाला जे करायचंय ते करा, वाटेल ते करा, पूजा घाला, घरात जसं करायचंय तसं करा, पण मी माझ्या तन्वीला सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आणि लवकरात लवकर मी तिला या घरात घेऊन येणार आहे, असं म्हणून आता अश्विन तिथून निघून जातो. सायली नंतर सगळं वातावरण पुन्हा पूर्वस्थितीत करण्याचा प्रयत्न करते आणि गुरुजींना सांगते की मी तुमच्यासाठी दूध केळ घेऊन येते. इकडे महिपतने सरंजामेंकडून सुसाईडची नोट लिहून तर घेतली आणि ती व्यवस्थित वाचली पण आहे आणि त्यानंतर सांगतो की इथे सही कर. सरंजामेंकडून जबरदस्तीने सही घेतल्यानंतर त्यांच्या एका माणसाला सांगतात की दे रे त्याला. म्हणजे त्याच्यामध्ये एक बॉटल असते त्या माणसाच्या हातामध्ये आणि त्याच्यामध्ये विष असतं आणि ती विषाची बॉटल तो माणूस सरंजामेंच्या समोर धरतो. म्हणजे साक्षात मृत्यू त्याला समोर दिसला असेल आता त्या बॉटलच्या स्वरूपात. आणि महिपत खूप रागात येऊन आणि एकदम बदल्याच्या भावनेने त्या सरंजामेंकडे बघत असतो आणि मग म्हणतो की आत्ता तुझ्या लक्षात आलं असेल ना की लेकीला वाचवण्यासाठी एक बाप काय काय करू शकतो.
आणि पुढे म्हणतो, आता जरा वातावरण गरम आहे त्यामुळे मी थंड डोक्याने काम करतोय. मी जीव घेणार, पण मी गोळी न झाडता जीव घेणार आहे. सरंजामेंकडे दुसरा कुठलाही पर्याय नसतो आणि शेवटी ती विषाची बाटली ते तोंडाला लावतात आणि संपवतात. अशा पद्धतीचे सीन पिक्चरमध्ये आणि सिरियलमध्ये बघायला खरंच मला कसं तरी होतं, पण ते एक्सप्लेन करावंच लागणार आहे. आपल्याला इथे वाटत असेल की बिचाऱ्या सरंजामेंना त्यांचा जीव धोक्यात घालावा लागला किंवा जीव द्यावा लागतोय, पण मग इथे चूकही त्यांचीच आहे ना. त्यांच्यामुळे आजपर्यंत कितीतरी निरपराध लोकांना शिक्षा झाली असेल. सो एक प्रकारे त्यांच्या कर्माचं फळ तिथे त्यांना मिळालं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि महिपत तो स्वतःच त्याच्या कर्मांचा फळांचं जे कटुता आहे ती वाढवतोय इथे, म्हणजे तो आता स्वतःच्या पापाचा घडा भरतोय असं आपण म्हणूयात. कारण महिपत तरी सहजासहजी कसा सुटेल ना एक दिवस याच्याही पापांचा घडा भरणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आता एकत्रित करून शेवटी महिपत सुद्धा अडकणार आहे असं पण होऊ शकतं. सरंजामेंना विष घेतल्यानंतर जसा काही त्रास होत असतो त्यामुळे महिपत खूप दुष्ट भावनेने सुखावत असतो. आणि जेव्हा सरंजामेंनी पूर्णपणे प्राण सोडले हे लक्षात येतं त्यावेळेला महिपत आणि त्याची माणसं व्हॅनमधून निघतात आणि अशी एंट्री मारतात जसं की हिरोची एंट्री झाली असेल. दुसरीकडे आजचा दिवस संपलाय, आता रात्र सुरू झाली आहे. अर्जुन नेहमीप्रमाणे त्याचं काम करतोय आणि सायली आता घरातली सगळी कामं आटोपून त्यांच्या रूममध्ये आली आणि आल्या आल्या आता म्हणते की माफ करा, यायला जरा उशीर झाला. अर्जुन म्हणतो, अगं किती वेळ, मी केव्हाची वाट बघतोय तुझी. त्यावेळेला सायली सांगते की अहो मी जरा पूर्णाजींचे पाय दुखत होते ना, सो त्यांचे पाय चेपून देत होते. आता सायली त्यांच्या कपाटातून एक ब्लँकेट काढते आणि त्यांचा बेड वगैरे लावत असतात. त्यावेळेला अर्जुन आता सायलीकडे खूप प्रेमाने बघत असतो आणि तिला म्हणतो की गेली 2 वर्ष आपण फक्त केसचा विचार करत होतो. आपण आपल्यासाठी वेळच दिला नाही, नाही का? आणि तू पण घरात सगळ्यांची किती काळजी घेते, प्रत्येकाच्या वेळा जपतेस, कोणाला काय हवं काय नको सगळं बघत असतेस, अगदी 5 मिनिटं सुद्धा बसत नाही. आणि आता अर्जुन सायलीला बसवतो आणि तिचे पाय चेपायला लागतो आणि म्हणतो की घरातली सगळ्यांची कामं आवरता तू पण थकत असशील ना. त्यावेळेला सायलीला खूप अवघडल्यासारखं होतं, पण अर्जुन तिचे इतके गोड पाय चेपून देत असतो ना. हाऊ क्यूट, किती गोड आहे हा अर्जुन. असा नवरा असेल तर ती बायको दिवसभर काय दिवसातले 24 तास सुद्धा घरच्यांच्या सेवेत घालवेल. सायली अर्जुनला म्हणत असते की अहो प्लीज तुम्ही माझे पाय सोडा, मला अशी माझी कामं दुसऱ्यांकडून करून घेण्याची कधीच सवय नाही आहे हो, त्यामुळे मला खूप अवघडल्यासारखं होतं आणि पाय वगैरे चेपून घेणं तर अजिबात नाही. त्यामुळे आता सायली खूप रिक्वेस्ट करत असते अर्जुनला पाय सोडण्यासाठी, पण अर्जुन तिला म्हणतो की मी अजिबात तुझं ऐकून घेणार नाही आहे आणि तो छानपैकी सायलीचे पाय चेपून देत असतो आणि सायलीला सांगतो की मला तुझ्याकडून एक वचन हवं आहे. त्यावेळेला सायली म्हणते की बोला कुठलं वचन हवं आहे, पण आधी हे पाय दाबणं थांबवा बरं. आणि ती छानपैकी अर्जुन जवळच तिथे खाली बसून घेते आणि मग म्हणते बोला कुठलं वचन हवं आहे तुम्हाला. त्यावेळेला अर्जुन म्हणतो की आपण गेली 2 वर्ष आहे ना फक्त केसचा विचार करत होतो, आपण एकमेकांसाठी वेळच नाही दिला आणि तू पण स्वतःसाठी वेळ नाही काढलास. सो मला आता तुझ्याकडून असं वचन हवं आहे की आता आपण थोडं फ्री झालो आहे तर आपण आपल्यासाठी वेळ देऊया आणि त्यासाठी आपण कुठेतरी फिरायला जाऊया, मूवीला जाऊया एक, किंवा मग कॅन्डल लाईट डिनर. त्यावेळेला सायली म्हणते की एवढंच ना, अहो चालेल ना, पण मग त्यासाठी वचन वगैरे घेण्याची काय गरज आहे, आपण जाऊया. मग अर्जुन म्हणतो ठीक आहे ठरलं तर बघ आपण उद्याच जाऊया. त्यावेळेला सायलीला आठवतं, ती आधी हो तर म्हणते पण तिला आठवतं की अरे उद्या तर पूजेचा घाट घातलाय. तेव्हा ती म्हणते की अहो उद्या तर आपण ती श्रावणातली पूजा करणार आहोत ना. तेव्हा अर्जुनचे एक्सप्रेशन असे असतात की हां म्हणजे आलं हिचा नकार घंटा परत. पण मग सायली म्हणते उद्या नाही पण आपण 2-3 दिवसांनी तर जाऊच शकतो ना. आणि आता काय, माझा सगळा वेळ आता यापुढे तुमचाच असणार आहे, त्यासाठी वचन वगैरे घेण्याची गरज नाही आहे हो. उद्याची पूजा आटोपली की 2-3 दिवसांनी आपण छानपैकी जाऊया ना कुठेतरी, तुम्ही म्हणाल ते सगळं करूया. त्यावेळेला अर्जुन म्हणतो प्रॉमिस. तर सायली पण म्हणते प्रॉमिस, यापुढे माझा सगळा वेळ फक्त तुमच्यासाठी असणार आहे. आणि असंच त्यांचे गोड गोड क्षण आपल्याला इथे बघायला मिळतात. अर्जुन आता सायलीकडून वचन घेतो की आता तो जसं सांगेल फिरायला वगैरे जायचं तसं सायली त्याला साथ देणार आहे आणि ते दोघं आपल्याला कदाचित लवकरच कुठेतरी फिरायला गेलेले दिसू शकतात. कारण ते मागे जेव्हा माथेरानला गेले होते त्यावेळेला परिस्थिती वेगळी होती आणि आता अर्जुनला छानपैकी फिरायला जायचं आहे असं त्याने आता सायलीला सांगितलेलं आहे. सो आता हा ट्रॅक कधी येतोय त्यांचा परत फिरायला जाण्याचा, की महिपतच्या त्या धमकीमुळे त्यांच्या या आनंदावर विरजन पडतंय हे बघणं मनोरंजक ठरणार आहे. सो आजचा भाग तर इथेच संपलेला आहे. पुढच्या भागात सायली आणि इतर घरचे पूजेमध्ये मग्न असतात आणि त्याच वेळेला आरती करत असताना त्यांच्या घरामध्ये बाहेरून त्यांनी आपल्याला दाखवलं आहे की 2-3 गुंड, आणि मला तरी वाटतं ते गुंड महिपतचेच असणार आहे. सो ते एका दगड आणि एक चिठ्ठी असं
काचेतून आतमध्ये फेकतात त्यावेळेला ती काच फुटते आणि तिच्या आवाजाने सगळ्यांच्या लक्षात येतं की कोणीतरी घरावर दगडफेक केल्यासारखा. त्यानंतर सायली जेव्हा जाते त्यावेळेला तिला तिथे चिठ्ठी मिळते आणि त्यात लिहिलेलं असतं की आता वेळ अर्जुन सुभेदारचा जीव घेण्याची. आणि ह्या गोष्टीने या दोघांनाही आता धक्का बसतो. तर महिपतपासून आता अर्जुनला कशा पद्धतीने धोका असेल आणि सायली त्याला या सगळ्यांमधून कसं काय वाचवणार आहे हे बघणं फार मनोरंजक ठरणार आहे. तेव्हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, आपली आणि आपली प्रियजनांची काळजी घेत राहा. आयुष्य खूप सुंदर आहे, मस्तपैकी जगत राहा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. प्लीज सबस्क्राईब.